नांदेड तहसीलच्या टीमने उडवून दिला वाळूवाल्यांचा दिवाळी धमाका। दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी नांदेड श्री राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ, तहसीलदार श्री संजय वारकर, नायब तहसीलदार श्री स्वप्नील देगलवार, मंडळाधिकारी श्री कुणाल जगताप, श्री अनुरोध जोंधळे, मोहसिन सय्यद, ग्राम महसूल अधिकारी श्री मनोज जाधव, माधव भिसे, श्री बरोडा श्री श्रीरामे जमदाडे, मनोज सरपे, महेश जोशी, महसूल सेवक श्री बालाजी सोनटक्के, शिवा तेलंगे, महसूल पथक विष्णुपुरी परिसरामध्ये पहाटे 5 वाजता अवैध रेती उत्खनन प्रतिबंधासाठी गस्तीवर असताना रेती उत्खनन करणारे 2 मोठ्या बोटी, 1 छोटी बोट व 4 इंजिन आढळून आले। पथकाने मजुरांच्या सहाय्याने 3 बोटी व 4 इंजिन जिलेटिन स्फोट करून नष्ट केले। 30 तराफे जाळून नष्ट करण्यात आले। असे एकूण 63 लाख किमतीचा मुद्देमाल जाग्यावरच स्फोट करून नष्ट करण्यात आला। तसेच एक अवैध वाहतूक करणारी हायवा MS 26 BC 4892 जप्त करून तहसील कार्यालय परिसरामध्ये लावण्यात आला आहे। सदर हायवावर दंडात्मक फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची तजवीज ठेवण्यात आली असून सदर कारवाई दरम्यान माननीय पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार यांनी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री ज्ञानेश्वर भोसले व पोलीस जमादार श्री शिंदे, श्री घुगे व श्री जाधव यांचे पोलीस पथक उपलब्ध करून दिले होते। अवैध उत्खननासंदर्भात नांदेड महसूल प्रशासन सक्तीने कारवाई करेल असा इशारा नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकर यांनी दिला आहे। पाण्यात कसं पडलंय किती वर गेला पाण्यात कसं पडलंय किती वर गेला